श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अनुष्का. आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? चांगलेच असाल, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सध्या पितृपंधरवडा सुरू आहे, सगळ्यांना माहीतच आहे. आणि सर्वपित्री अमावस्या ही पितृपंधरवड्यातील शेवटचा दिवस आहे. आणि या पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी आणि त्यांना सद्गती मिळण्यासाठी आपण श्राद्ध करतो, तर्पण करतो, पिंडदान करतो. आपण जे श्राद्ध करतो त्या श्राद्धविधीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ब्राह्मण भोजन. आपण ज्या दिवशी श्राद्ध करतो त्यावेळेस ब्राह्मण भोजन हे आवर्जून करावे, पिंडदान करावे आणि आपले नातेवाईक आहेत, आतेष्ट आहेत, शेजारी आहेत त्या मंडळींना अन्नदान करावे, त्यांना जेवणासाठी बोलवावे आपल्या घरी. अशा प्रकारे अन्नदान करून आपण आपल्या पितरांना संतुष्ट करू शकतो, त्यांना तृप्त करू शकतो आणि त्यांचे कृपा आशीर्वाद घेऊ शकतो. तर या पंधरवड्यामध्ये जर कोणी पितरांसाठी कोणती सेवा केली नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांनी आपल्या पितरांसाठी जेवणाचे ताट ठेवायचे आहे. तसेच आपण पितरांसाठी जे नैवेद्य आपण बनवतो, पितरांसाठी जे ताट आपण वाढतो त्यात कोणकोणते पदार्थ असायला हवेत, पितरांना नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा आहे, तसेच कोणते पदार्थ असावेत, तसेच कोणते पदार्थ नसावे हे आज आपण पाहणार आहोत. कारण पितरांचे ताट कसे वाढलेले आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश आहे याला अत्यंत महत्त्व आहे. कारण याच नैवेद्याने आपले पितूर हे तृप्त होणार आहेत, संतुष्ट होणार आहेत आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देणार आहेत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर कोणते पदार्थ असायला हवेत हे सर्वात आधी सांगते. तर सर्वात पहिला पदार्थ आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर ही त्या नैवेद्यामध्ये असावी. त्यानंतर मूग, उडीद आणि तांदूळ यापासून बनवलेले वडे असावेत. कढी किंवा डाळ किंवा वरण हे तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. अळूच्या वड्या या असाव्यात. त्यानंतर 7 प्रकारच्या भाज्या यापासून बनवलेली एक भाजी ही ती अतिशय महत्त्वाची आहे, ती त्या नैवेद्यामध्ये असावी. आणि त्याचबरोबर तुम्ही वेगळी कोणती भाजी बनवू शकता, तुम्हाला हवी ती बटाट्याची किंवा भेंड्याची भाजीही बनवू शकता. त्याचबरोबर पापड, कुरडया, कोथिंबीर याचा समावेश असावा. पंचामृत असावे. पितरांच्या नैवेद्यात प्रामुख्याने खीर, मध आणि तुपाचा समावेश अवश्य करावा. तसेच कोणत्याही एका प्रकारच्या भजीचा समावेश त्याच्यामध्ये असावा, कारण पितरांना तळलेले पदार्थ अतिशय आवडतात. त्यांच्या नैवेद्यात चुकूनही उकडलेले, आंबट, तुरट या पदार्थांचा समावेश नसावा. अशा प्रकारे या पदार्थांचा समावेश तुम्हाला त्यांच्या नैवेद्यामध्ये करायचा आहे. हे पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत. आता पाहूया पितरांचे जेवणाचे ताट हे कशा पद्धतीने वाढायचे आहे. कारण आपण आपल्यासाठी किंवा देवासाठी नैवेद्याचे ताट ज्या प्रकारे वाढतो त्याच्या अगदी उलट हे ताट वाढायचे आहे. कसे वाढायचे आहे ते पहा. भात वाढायच्या आधी ताटाच्या मध्यभागी तुपाची धार तुम्हाला टाकायची आहे आणि त्यावर भात वाढायचा आहे. हा भात चमच्याने किंवा पलीने सुटा भात वाढायचा आहे. आपण ज्या प्रकारे देवाला नैवेद्य वाढतो तेव्हा आपण वाटी घेऊन त्याच्यामध्ये भाताचे मोद घेऊन आपण नैवेद्य वाढतो, तर हा भात तसा न वाढता आपल्याला सुटा भात वाढायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुम्ही कढी, वरण किंवा डाळ जे काही बनवले असेल ते ठेवायचे आहे. त्याच्यानंतर एका बाजूला सगळ्या भाज्या, चटण्या, पापड, भजी, कोशिंबिरी ही ठेवायची आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला लिंबू आणि मीठ ठेवायचे आहे. कारण पितरांना आंबट आणि खारड हे पदार्थ अजिबात आवडत नाही. अशा प्रकारे तुम्हाला ताट वाढायचे आहे. त्यानंतर पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा आहे ते पाहूया. आपण देवाला नैवेद्य दाखवताना चौकोनी मंडळ करतो, पण पितरांना नैवेद्य दाखवताना, पितरांना नैवेद्य अर्पण करताना गोल मंडळ करायचे आहे. ग्लासामध्ये पाणी घेऊन हाताने आपल्याला गोल मंडळ करायचे आहे आणि त्या मंडळावर आपल्याला ताट ठेवून चित्रावती दाखवायची आहे आणि चित्रावती उलट द्यायची आहे. म्हणजेच ताटाभोवती पाणी, आपण जे पाणी फिरवतो ते उलट दिशेस फिरवायचे आहे. अशाच प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर ह्या पद्धतीने पितरांचे ताट असावे आणि जे मी पदार्थ सांगितले त्या पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश असावा. आणि अशाच पद्धतीने ताट उलट वाढायचे आहे. नैवेद्य अशा प्रकारेच दाखवायचा आहे. गोल मंडळ करून त्यावर तुम्हाला ताट ठेवायचं आहे आणि पाणी उलट दिशेस फिरवायचे आहे, म्हणजे चित्रावरती उलट दाखवायची आहे. त्या नैवेद्याचा अशा प्रकारे जर आपण नैवेद्य दाखवला तर त्या नैवेद्याचा आपले पितर स्वीकार करतात, नैवेद्य ग्रहण करून तृप्त होतात, संतुष्ट होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला देतात. आपल्या जीवनातील सगळ्या अडीअडचणी दूर होतात. धन, वैभव, श्रीमंती आणि संतती आपल्याला प्राप्त होते. तसेच आपले शेजारी, आतेष्ट, स्नेही, नातेवाईक, ब्राह्मण यांना अन्नदान करावे, गोरगरिबांना अन्नदान करावे. तसेच गाईला घास द्यावा. दुपारचे 12 वाजल्यानंतर म्हणजे 12 ते 1 या दरम्यानमध्ये कावळ्याला घास नक्की द्यावा. यथाशक्ती दान करायचं आहे.
गोरगरिबांना दान करायचं आहे. कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दान केलं तरी पण चालणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी अशाच प्रकारे ताट तुम्हाला ठेवायचे आहे. अशाच प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्याने तुमचे पितर हे नक्कीच संतुष्ट होतील, तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.